त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वर
चाणू प्रहलाद पावन झालो चराचरी सिया राम मैं सब जग जानी करहु प्रणाम जुही जुग पानी आइए हनुमंत बिराजिए आइए हनुमंत बिराजिए आइए हनुमंत बिराजिए आइए हनुमंत हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान विठ्ठला विठ्ठला प्राप्त प्रसंग निरूपणासाठी निवडलेला अभंग देवांनी जगवाण्या एकमेव जगतत्रय गुरु जगद्गुरु तुकोबाराय त्यांचा सुंदर असा भक्तीचं महत्व सांगणाराचा अभंग आहे. अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी स्वतः सज्जनांचा परिहार देणं अनिवार्य ठरतं. आज गेले किती वर्षापासून सुरू असलेला कट्टारिणाम सप्ताह वा 25 वर्षापासून सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह माझ्यासाठी 23 वर्ष झाली. अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये 6व्या दिवशीचा भावपुष्प माझ्याकडे आलेला आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण प्रातस्मरणीय गुरुवर्य माधवजी बाबा पित्तरवाड आणि समस्त सप्ताह कमिटी संत ज्ञानेश्वर कॉलनी सुंदर असं आयोजन नियोजन या सप्ताहाचं आहे. 3ही वर्ष समस्त महाराज मंडळी श्रोते सज्जन संत ज्ञानेश्वर कॉलनी अविरतपणे 3 वर्षापासून मी या ठिकाणी कथा करत आले.
आणि अविरत तुम्ही 25 वर्षाची सेवा आदरणीय बाबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. म्हणून संपन्न होत असलेलं नामजप यज्ञ सोहळा, या सोहळ्यामध्ये 25वं वर्ष आदरणीय हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार आणि तुमच्या आणि माझ्यासाठी अतिशय सुंदर असं कार्यक्रमाचं नेतृत्व करणारे हरिभक्तीपरायण शिवमहापुराण कथाकार मच्छिंद्र महाराज. एकदा महाराजांसाठी टाळ्या वाजवा. का माहिती का, दिवसभर कथा करून पुन्हा कीर्तनाला सज्ज आहे. मी म्हणूनच लोकांना सांगते, माझ्या पाठचा आहे तो. दिवसभर किती जरी कथा केल्या, रात्रीचं तिथं उभं राहणं हे शुद्ध संप्रदायाचं लक्षण आहे. दिवसभर किती काही जरी करा, इथं जोपर्यंत आपल्याला असं वाटत नाही की आपण भगवंताचे काहीतरी देणे लागतो, तोपर्यंत परमार्थ करायचा. म्हणून सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताहामध्ये शिवमहापुराण कथेचा गोड अमृताचा या ठिकाणी ओलावा त्यांनी निर्माण केलेला आहे. सुंदर कथा या ठिकाणी चालू आहे आणि शिवमहापुराण भगवान भोलेनाथाची कथा तुम्ही श्रवण करत आहात, ऐकत आहात. अगदी गोड अमृतवाणीतून तुम्ही कथा श्रवण करत आहात. आदरणीय हरिभक्तीपरायण माधवजी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय हरिभक्तीपरायण प्रातस्मरणीय देशेश्वरांना असतील, आदरणीय जाधव महाराज असतील, आदरणीय कदम महाराज असतील, आदरणीय आमचे मानकर मामा असतील आणि हरिभक्तीपरायण वैजनाथ महाराज या ठिकाणी अतिशय गोड आवाज महाराजांचा आहे. ते सुद्धा आपल्या कार्यक्रमाला यावर्षी त्यांची प्रार्थनीय उपस्थिती आहे. हरिभक्तीपरायण मनोहरजी महाराज अतिशय गोड, ज्यांचा आवाज आता तुम्ही ऐकला. हरिभक्तीपरायण गुड्डे मामा असतील, हरिभक्तीपरायण रोहन महाराज आहेत आणि हरिभक्तीपरायण कांगणे महाराज आहेत, हरिभक्तीपरायण दौंडे मामा आहेत, हरिभक्तीपरायण या ठिकाणी अनिल महाराज आहेत, हरिभक्तीपरायण मृदंगाची अतिशय गोड थाप आपल्या भागाचं वैभव ओमप्रकाशजी महाराज आहेत. हरिभक्तीपरायण माझ्या पाठीमागे उभे तरुण कडकधार, सगळ्यांनी ज्यांचा आदर्श घ्यावा असे तरुण तडफदार चोपदार शिंदे मामा आहेत. वास्तविक आत्ताच्या त्यांनी तुम्हाला पुढं पुढं सारखं असं म्हणले ना, हे सगळे दिंडीचे परिणाम आहे, सत्याचे नाही. दिंडीत चालत चालत जातात ना वारीत, असंच राहावं लागतं, सज्ज आणि तटस्थ. मी 2 जागा या ठिकाणी आपल्या कीर्तनात रिकाम्या आहेत. एक जागा आहे तांबे बाबाची, एक जागा आहे वखरे मामाची. मागच्या वर्षी या 2 जागा इथं भरलेल्या होत्या आणि हाच रिकाम्या. असो पुढच्या वर्षी आपलं काय सांगता येतं नाही का, हे नाही सांगता येत. या ठिकाणी जाधव महाराज सपत्नीक उपस्थित आहेत, महिला भजनी मंडळ आहे, पुरुष मंडळ आहे, ज्ञानी श्रोते आहेत, समस्त वारकरी संप्रदाय. आणि मी दोघांची नावं घेतले. पारायणाला वावरे काका सुद्धा होते, कीर्तनाला मागच्या वर्षी ते होते. म्हणून अतिशय 3 आपल्या संत ज्ञानेश्वर कॉलनीतले 3 व्यक्ती आपल्या सप्ताहात या ठिकाणी नाही आहे. म्हणून जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. म्हणून या ठिकाणी समस्त महाराज मंडळी सगळ्यांच्या सानिध्यात संपन्न होत असलेला नामजप यज्ञ सोहळा, त्यामध्ये महिला मंडळ पुरुष मंडळ. आता वाजले 9 आणि मी सगळ्यांची नावं घेणार नाही, मला क्षमा करा. सगळ्यांना सगळ्यांची नावं माहीत आहे, हो ना. म्हणून सगळ्यांना ज्याची त्याची नावं माहीत आहे. म्हणून आता मी नावं सगळ्यांची घेणं योग्य नाही आहे, कारण सगळे जाणकार ज्ञानी श्रोते आहात. म्हणून सुंदर असा नामजप यज्ञ सोहळा आणि अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे. अभंगाचा विषय आहे, जीवन जगत असताना अशी भक्ती करा जी देवाला आवडेल. देवाला भक्ती आवडते पण कशी थोर असणारी. मग त्या भक्तीमध्ये प्रेम असावं, त्या भक्तीमध्ये समर्पण भाव असावा, त्या भक्तीमध्ये काहीतरी देण्याची धानत असावी, त्या भक्तीमध्ये समजून घेण्याची क्षमता असावी, त्या भक्तीमध्ये भक्तीचा पाझर असावा, ज्ञानाचा ओलावा असावा. ती भक्ती देवाला आवडते.
महाराजांनी सांगितलं हे चित्रवर भक्ती आवडते तेव्हा संकल्पावी माया संसाराची थोडस संसारावरचं प्रेम जर बाजूला केलं तर आपल्याला व्यापक अशी भक्ती साधल्या जाते. म्हटले महाराज बरोबर आहे. म्हटले साधता येणारी भक्ती म्हणजे नवविधा भक्तीपैकी ही एक भक्ती सर्वात मोठी सांगितली कोणती? श्रवण भक्ती. ती करत असताना म्हटले कधीतरी एकदा अहंकार जीवनात माणसाला स्पर्श करून जात असतो. मग महाराजांनी सांगितलं अहंकार विरहित भक्ती करा आणि जसं ठेवलं तसं राहा. ठेवले अनंत तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान. चित्तात समाधान ठेवा पण काही केले ते राहत नाही. म्हटले काय होईल? वाहिला उद्वेग दुःखची केवळ. उद्वेग जर केला तर दुःखच मिळतं. भोगणे ते फळ संचिताचे. संचितामध्ये जे आहे ते भोगावं लागणार आहे. प्रारब्धामध्ये जे आहे ते सहन करावं लागणार आहे. त्याच्याशिवाय पर्याय नाही. भोगणे ते फळ संचिताचे. मग महाराज हे सगळं तुम्ही बरोबर सांगताय पण दुःख जर आलं तर? महाराजांनी सांगितलं बाबा दुःख जर आलं तर तू का म्हणे घालू तयावरी भार. वाहू हा संसार देवा पाय. त्याच्या चरणावर एकदा भार टाकला कशाचीच उणीव भासत नाही. एकदा त्याला सगळं समर्पण केलं की मागे काहीच होत नाही. फक्त बिनधास्त जगायचं आणि अहोरात्र परमार्थ करायचा असा मेसेज या अभंगाद्वारे आहे. विठ्ठल विठ्ठल. भक्तीचे 3 प्रकार भागवतामध्ये सांगितलेले आहेत. आधी भौतिक, आधी दैविक आणि आधी लौकिक भक्ती. म्हणजे ती आधी भक्ती आपण 3ही प्रकारमध्ये एका भक्तीत आपण समरस होतो. ती एक भक्ती. ती भक्ती म्हणजे आधी दैविक जी देवाची भक्ती करतो आपण त्याला दैविक भक्ती म्हणतात. मग त्या भक्तीमध्ये सांगितलं की सर्वात मोठा जो प्रकार आहे भक्तीचा तो श्रवण भक्ती आहे. नवविधा भक्ती. श्रवण भक्ती सर्वात मोठी सांगितली. ऐका. श्रवण म्हणजे ऐकणं. ऐका पण ऐकून घेण्याची क्षमता आता कमी झालेली आहे. म्हणून ऐका हे लक्षात राहत नाही. काय ऐकावं, कुणाचं ऐकावं, कधी ऐकावं, कसं ऐकावं क्षमता राहिलेली नाही. बरं ऐकून जर लोक बोर झाले तर हा मग महाराज ऐकून जर बोर झाले तर त्याला वेगळे विलास करावं लागतात. म्हणजे काय करावं लागतं? महाराजांनी सांगितलं तोच विषय थोडा बदलून बोलावं लागतं. जसं लोकांना सांगितलेलं कळत नाही आणि काही लोकांना कळतं पण वळत नाही आणि काही लोकांना दुसऱ्याचं ऐकणं जमत नाही. काही लोकांना दुसऱ्याचं चांगलं बोललेलं सहन होत नाही. याला म्हणतात श्रवण भक्ती. दुसऱ्याचं ऐकून घेणं ही सहन होत नाही. एखाद्याने जर उद्या विचार केला का हो संत ज्ञानेश्वर कॉलनीमध्ये मच्छिंद्र महाराजांची कथा चालू आहे. आपल्यापैकी एखाद्याला फोन आला का हो कसं सांगतात ते, कसं बोलतात ते विचारतात. बरं का लोक विचारतात. कार्यक्रम ठेवण्याच्या अगोदर विचारतात. अगदी कालचा प्रकार सांगून जाते. विचारतात कसे आहेत ते. आपण काय सांगायला पाहिजे? आपल्याला किती कळतं? आपण काय सांगायला पाहिजे? ते बाकी काही असो पण देवाचं नामस्मरण एवढं सुंदर चालू आहे. आज कथेचा 6वा दिवस आहे. बाकी काही असो आम्हाला संस्कृत काही कळत नाही पण तुम्हाला सांगू आमचंच लेकरू आहे. आमच्याच समोर लहानचं मोठं झालं, आमच्याच समोर कथाकार झालं. हे कौतुक आहे आपल्या माणसाचं. मी तुमच्याच इथे लहानची मोठी झाली. आदरणीय बाबांच्या सानिध्यात वाढले. हे सगळ्यांमध्ये लहानची मोठी झाली. इथंच कीर्तनकार, इथंच कथाकार. मग असं जर एखाद्याचा फोन आला तर आपण काय उत्तर द्यायला पाहिजे? आपल्याला तेवढं ज्ञान नाहीये पण आपण कमीत कमी महाराज लोकांबद्दल कमीत कमी चांगलं बोलायला पाहिजे. इट्स अ गुड हॅबिट.
चांगली सवय लावून घ्या. चांगलं म्हणायला शिका. नाही शिकले चांगले एक्सेप्ट करा, मान्य करा काहीतरी चांगलं होतंय, कुणाची तरी प्रगती होतीये, मान्य करा. आणि आपण जरी नाही मान्य केलं, थोडं लक्षपूर्वक आहे का, कुणाचं कीर्तन कुणाची कथा होत असेल, कुणाची प्रगती होत असेल, आपण जरी नाही मान्य केलं तर तो मान्य करतो. कुणाला नाही आवडलं चालेल, देवाला आवडलं पाहिजे. हो आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे नामाचा उच्चार. रात्रंदिवस नामस्मरण करताय, कथा आहे, कीर्तन आहे, काकडा आहे, सगळ्या गोष्टी नामस्मरण. नामस्मरण सदा घडो. नामस्मरण चालू आहे, ही एक भक्ती देवाला आवडते. आणि देवाला सगळ्यात महत्वाचं काय आवडतं माहितीये, त्याच्या भक्ताची केलेली स्तुती. देवाला त्याची स्तुती आवडत नाही, त्याच्या भक्ताची केलेली स्तुती देवाला आवडते. भक्ताची स्तुती आवडते, संतांची स्तुती आवडते देवाला. मला चांगले म्हटले नाही फरक पडणार नाही, पण मला चांगले म्हणले हा एक फरक देवाला पडतो. मग देवाला पडलेला फरक हा तुमच्या आयुष्यात जाणवतो. याला म्हणतात आवड. आणि कोणाला चांगलं म्हणणं ही एक भक्तीच आहे. चांगलं मानून घेणं ही एक भक्तीच आहे. मग देवाला आवडणारी करा. देवाला काय आवडतं, त्याच्या भक्ताची केलेली स्तुती. तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर, तो विश्वंभर म्हणतो का, तो तुमच्या माझ्यासाठी एक मेसेज पाठवतो, बाबा रे कधीच मला विसरू नका, विसरून चालू नका. आता तुम्ही कथा ऐकत आहात, चंचुलीची कथा शिवमहापुराणमध्ये आलेली आहे. त्या कथेमध्ये शुद्ध अंतःकरणाने तिने भगवान भोलेनाथाची भक्ती केली आणि पतीसाठी अट्टहास केला. तिचा पती तिला मिळाला, याला म्हणतात ती भक्ती. अट्टहासाने केलेली भक्ती आणि वरून वरून केलेली भक्ती, कोणी करतं म्हणून आपण केलेली भक्ती, हे अनेक भक्तीचे प्रकार आहेत. चांगलं मान्य करा, चांगलं सहन करा, चांगलं म्हणा, याला एक भक्तीच म्हणतात. महाराज नेमकी कशी भक्ती देवाला आवडते, अभंगाचं पहिलं
संसाराची सुंदर असणारी भक्ती देवाला आवडते, थोर असणारी भक्ती देवाला आवडते, श्रवण भक्ती देवाला आवडते, भक्तांची केलेली स्तुती ती एक भक्ती ती देवाला आवडते, म्हणजे नामस्मरण देवाला आवडतं. पण पुढे संकल्पावी माया संसाराची कमी करा, थोडीशी माया कमी करा. कमी होते का? संसारावरचं प्रेम कमी होतं? कोण म्हणलं? हा, संसारावरची माया कमी होते का? नाही. एक मजली जर घर झालं, दुसऱ्यासाठी आपण गज सोडलेले एवढी एवढी, वरचं काढायचं ना. नाही होईल आपल्याला चालू पुढच्या महिन्यात. पण होतं का कमी? सांगा. किती अभिलाषा आहे जीवाला, किती हौस आहे, संकल्पावी कमी करतो का आपण? नाही. कशासाठी बरं? कशासाठी? आपल्या सुखासाठी. कधी प्रेम कमी केलं संसारावरचं? कधी कधी कमी करायचं? कधी? अहो, जो सच्चिदानंद आनंद घन आहे त्याच्यावर प्रेम करायचं सोडून फलकट हा संसार याच्यावर प्रेम केलं, या संसारावर प्रेम केलं. आणि हे मर्यादित आहे. मेलं की गेलं, मर्यादा संपली. पण जिवंत असताना भगवंतावर जर प्रेम केलं, मेल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही आम्ही लोक त्यांच्या आठवणी काढतो. त्यांनी काही वेळापुरतं संसारावरचं प्रेम कमी केलं होतं, म्हणून तुम्ही आणि मी आपण अशा लोकांच्या आठवणी काढतो. हा, संकल्पावी माया प्रेम थोडंसं कमी करायला सांगतात, ते कदापि कमी होत नाही. आपल्याला, तुम्हाला आणि मला फक्त सुखाचा भोग घ्यायची आशा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशाशी न पावला, माया भेटीला जीव माझा धाव धाव आहे, पळपळ आहे. काय संसाराची अभिलाषा आहे, किती सुखाची प्राप्ती आहे. कुठं सुख आहे बोला? किती घरं बांधली म्हणजे सुख आहे? संत ज्ञानेश्वर कॉलनी किती घरं बांधली म्हणजे सुख आहे?
नाही त्यात सुख नाही का या या संसार नगरी बाजार भरला ग बाई. कुठं सुख आहे? घर बांधली म्हणजे सुख आहे का? नाही. किती गाड्या घेतल्या म्हणजे सुख आहे? 2-4. कुठं? किती जमीन असली म्हणजे सुख आहे? बोला. 1 एकर 2 एकर 50 एकर. सगळ्यात सोपा मुद्दा सांगते महिला मंडळ. किती मुलं झाली म्हणजे सुख आहे? बोला. कोण म्हटलं 4? सगळ्यात सोपं आहे 4. एक जावई असतो ना. कुछ तुम समझो कुछ हम समझे. 4 मुलं असले तर टेन्शनच नाही, गरजच पडत नाही, टेन्शन नाही. पण मग कुठं सुख आहे? सुख आहे कुठं? सुख तिथं आहे का 2-3 मुलात आहे का एका मुलात आहे? बोला. कुठं सुख आहे? 2-3 असले ना, तुम्हाला सांगू, ते वाटणी करून घेतात आई वडिलांची. 6 महिने म्हातारी इकडं, 6 महिने म्हातारं तिकडं, चालू द्या. आई वडिलांची वाटणी करतात मुलं, त्याच्यासाठीच आहेत ते. बरं का महाराज, मुलं म्हटली की दुसरी आपली इथले नाही, दुसरी आई वडिलांची वाटण्या करतात. एक ठिकाणी कार्यक्रमाला गेले परवा. ज्यांच्या घरी गेले ना त्यांना म्हटलं ते दादा आई कुठे आहे? आई म्हणजे आईला आणण्यात आहे, लहाण्यात आहे. आणि म्हटलं बाबा, ते माझ्यात आहे. मी म्हटलं बाबा, ते म्हणे ताई चहा घ्या ना. म्हटलं बाबा तुझं पाणी नको का? आणि तू आई वडिलांचं नाही झालं, आम्हाला काय महान लोकांना जैर टाकून देशील तू? तुझं काय भरोसा? तुझा काय भरोसा? आई वडिलांची वाटणी करणारा तुझा काय भरोसा? म्हणे वडील माझ्यात आहे. अरे म्हटलं वडील तुझ्यात आहे की तू वडिलांत आहे? घर त्यांनी बांधलं तर तू बांधलं? म्हणे त्यांनीच बांधलं म्हणून तू त्याच्यात आहे ना म्हाताऱ्या, नाही का? पेड्या, बाप तुझ्यात नाहीये, तू बापात आहे. तुला लहानचं मोठं करत असताना त्यांनी जरी अशा वाटणे केले असते आई वडिलांनी, आईने जर विचार केला असता एवढे दिवस सांभाळायचं, एवढे दिवस फेकायचं बाहेर. हा मग किती सुख आहे? कुठं सुख आहे? किती स्टँडर्ड घर केलं म्हणजे सुख आहे? भक्तीमध्ये सुख सांगितलंय, संसारामध्ये सुख नाही, क्षणिक सुख आहे. तरी आपल्या लक्षात येत नाही, तरी आपल्या डोक्यात नाही. कीर्तनात ऐकायचं, 10च्या नंतर सोडून द्यायचं, एवढं काही मनावर घ्यायचं नाही. 25 वर्ष झाले, आता घ्यायचं वगैरे. आणि ती तरी कुठं बाहेरची आहे, तिचा दान घ्यायला. विठाला विठाला ती कीर्तनातच नाही, अशी बोलती. तिचं काय एवढं मनावर नाही घ्यायचं. मग सुख आहे तरी कुठं? किती धावपळ केली म्हणजे सुख आहे? महाराजांनी सांगितलं बाबा, सुख तिथं नाहीये, सुख बसे ह्याची ठाई बहु पायी संतांच्या. भगवान परमात्म्याच्या नामात सुख आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वप्रत्याय दिहे तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय उयम नमः. त्याच्या नामात सुख आहे. बघा, ट्राय करून बघा. सर्व सुख
सर्व अलंकार कधी नामस्मरण केल्याच्या नंतर त्याला सुख म्हणतात, पारमार्थिक सुख. आपण फक्त संसारिक सुखाचा विचार करतो, इथं सुख मिळेल का तिथं सुख मिळेल, बरोबर आहे की नाही? पण ते सुख नव्हे, ते सुख अजिबात नाही. सगळ्यांनाच सुखाचा विचार पडलेला आहे. सुख इथं मिळेल की सुख तिथं मिळेल, सुख नाही कोठे. आलिया कुठंच नाही आहे, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आता इथं बसलेलो आहोत ना 1 तासासाठी फ्रेश, हे सुख आहे. याच्यापेक्षा दुसरं कोणतं सुख नाही आहे. इथं आहोत ना मुक्त, इथं बसले म्हणजे मुक्त आहे. धर्म मंडपाच्या बाहेर गेले म्हणजे झालं सुरू. हे नाहीये ते नाहीये, पैसे संपले, पगार नाही झाले, किराणा नाही भरला, हे नाही झालं, टेन्शन, हेडॅक, हा माइंड अपसेट आहे. माइंड आपलं सुख इथं मिळेल की सुख तिथं मिळेल. मी नेहमी सांगत असते बाबा, आता सगळं सेट आहे आपल्याकडे. सोफा सेट आहे, डायनिंग सेट आहे, नाही का, बेडचा पण सेट आहे, बेडरूममध्ये सगळं सेट आहे, हॉलमध्ये सेट आहे. फक्त माइंड अपसेट आहे. माइंड सेट करण्यासाठी भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं लागेल, तेव्हा माइंड सेट होईल. बघा संसार सेट होतो का नाही व्यवस्थित, सगळं होतं. करून बघा, प्रयत्न करा. थोडस बाजूला सारा संकल्पावी माया, तेव्हा सेट होईल संसाराची. मग महाराज माइंड सेट होण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे? अभंगाचं दुसरं चरण. द्यावे समाधान. जसं ठेवलं तसं राहा ना, आपण काही तसं राहत नाही. तुम्ही म्हणाल मग महाराजांनी जसं ठेवलं, भगवंतांनी जसं ठेवलं तसं जर आम्ही राहिलो कसं व्हायचं? तुम्हीच सांगा. देवाने जसं आपल्याला जन्माला घातलं, त्याच्यानंतर आपण मोठे झालो, त्याच्यानंतर आपल्याला जे स्वरूप देवाने दिलं, जे रंगरूप देवाने दिलं, महिला मंडळ जे स्वरूप, जे रंगरूप आपल्याला देवाने दिलं, आपण तसंच जर राहिलो असतो तर तू म्हणणार बाई, कोणीच आपल्याला ओळखलं नसतं. बाई विठ्ठल विठ्ठल. महिला मंडळ आपण जर तिकडे गेलो नसतो, जर तयार व्हायला, तर तेव्हा कोणी आपल्याला ओळखलं असतं का? जसं ठेवलं तसं राहिलो असतं तर. हा, तर लेटेस्ट काहीतरी युनिक, काहीतरी वेगळं. आपण तिकडे गेलो नसतो. तिकडे म्हणजे पार्लरला
असतं बरं? कसं कोणी ओळखलं असतं? ते राहणं वेगळं आणि इकडं परमार्थात राहणं वेगळं. हे विनयानंत आहे. जसं ठेवलं तसं राहा. जैशी स्थिती आहे तैशा परिणाय. कौतुक पाहिजे संचिताच आहे, पण नामस्मरण करत राहा आणि मग कौतुक पहा. मग काया पलट होती की नाही बघ. आणि असा अट्टहास करायचा ना, अशी भक्ती करायची की त्याला सुद्धा संकट पडलं पाहिजे. हिला व्यवस्थित ठेवायचं, याला व्यवस्थित ठेवायचं, त्याला सुद्धा प्रश्न पडावा, असं आपलं वागणं पाहिजे. म्हणून जसं ठेवलं तसं राहा. इथं परमार्थ करत असताना जसं ठेवलं तसं राहा. पण आपण तसं कदापि राहत नाही. का? कारण आपला स्वभाव बदलत. कडू कारलं गोड होईना, मूळ स्वभाव जाईना. जातो का स्वभाव? राहून 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 येतच. आधी होता वाग्या, दैव योगी झाला पाग्या. याचा या कोट जाईना, याचा या कोट जाईना, मूळ स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना. आधी होती दाशी, पट्टराणी केले तिशी. तिचे हिंडणे राहीना, तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. ही अशीच आहे, ही तशीच आहे. हिला काय येतं, हिला काय येतं, मूळ स्वभाव जाईना. विठ्ठल हरिपाठ जरी केला, हिला काही येत नाही, तिला काही येत नाही, हे असं झालं ते तसं झालं, मूळ स्वभावच जात नाही. स्वभाव बदला. परमार्थ करत असताना स्वभाव बदलावा लागतो. कमीत कमी परमार्थ पुरता तरी स्वभाव बदलावा लागतो. जसं ठेवलं तसं राहा. परमार्थासाठी स्वभाव बदला, भगवंतासाठी. नंतर तुम्ही घरी जसे राहिले तसे राहा. बरोबर आहे की नाही? स्वभाव काही केल्या बदलत नाही. काही लोकांचा स्वभावच बदलत नाही. म्हणून स्वभावाला औषध नसतं. व्यक्ती तितक्या प्रकृती. जेवढी व्यक्ती आहेत तेवढे प्रकृती वेगवेगळ्या आहेत. म्हणून हे विलयानंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. काही केल्या समाधान राहत नाही. किती कमवलं तरी समाधान नाही. दिवसभर 2-2 कथन, रात्री कीर्तन आहे तरी समाधान आपण नाही. चित्ती असू द्यावे समाधान. चित्तात समाधान ठेवायचंय, पण एक अट्टा जीवनात धरायचा. जोपर्यंत ठणठणीत आहोत ना, तोपर्यंत तो परमार्थ करेलच. कुठं करेल, कशा परिस्थितीत करेल. 4 लोकांमध्ये का होईना भजन करील. अट्टहास पाहिजे. तो अट्टहास शेवटपर्यंत असावा. त्याला म्हणतात पारमार्थिक समाधान. 4 लोकांत जरी भजन केलं तरी ते भजनच आहे. 10 लोकांत जरी कथा केली तरी ती कथाच आहे. खूप पब्लिक असली कीर्तनाला म्हणजे कीर्तन आहे, कमी लोक असली म्हणजे कीर्तन नाही. हा फॅट डोक्यातला काढून टाकायचा. त्याला म्हणतात परमार्थ, त्याला म्हणतात पारमार्थिक समाधान. आता एक नवीन फॅट निघालेल्या लोकांचं. खूप पब्लिक होती म्हणून जास्त, म्हणजे कीर्तन चांगलं होतं म्हणून पब्लिक जास्त आहे, कथा चांगली म्हणून पब्लिक जास्त आहे. असा अजिबात हे डोक्यातून काढून टाकायचं आहे. त्याला म्हणतात पारमार्थिक समाधान. आणि त्यामध्ये आपल्या हातून जे कार्य घडतील ते झालं पारमार्थिक समाधान. विठ्ठल विठ्ठल. आदरणीय किसनजी भाऊ ठुबे या ठिकाणी त्यांची उपस्थिती आहे. धन्यवाद भाऊ, वेळात वेळ काढून आलात. समाधानाचा विषय चालू आहे आपला. पारमार्थिक समाधान, पारमार्थिक सुखाची प्राप्ती. तर ती परमार्थ करताना होते. भले जीवाची केवढी दगदग होऊ द्या, पण जेव्हा कुठे भजन होईल, जेव्हा कुठे कीर्तन होईल, तेव्हा ते समाधान जेव्हा आपल्या चेहऱ्यावर दिसतं ना, त्याला म्हणतात पारमार्थिक समाधान. चित्ती असू द्यावे समाधान.
म्हणजे काय केल्याने मिळेल? कुठे सुख मिळेल? किती कमवलं म्हणजे सुख मिळेल? लॉटरी लागली की सुख मिळेल? कुठं सुख आहे? सुख कुठे आहे? या संसार नगरी बाजार भरला ग बाई, 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 यात सुख नाही, यात सुख नाही, यात सुख समाधान. महाराजांनी सांगितलं समाधान. आपण समाधानी असावं, चित्ते असू द्यावे समाधान. महाराज कुठे मिळेल हो? कोणत्या बाजारात मिळेल? कोणत्या दुकानात समाधान आहे? कोणाकडे समाधान आहे? या मार्केटला आहे की त्या मार्केटला आहे? महाराज म्हणतात हो तो उद्वेग सोडा हो, तुम्ही हाटता हात सोडा. वाहिला उद्वेग दुःखाची केव्हा, अतिशय सुंदर आणि समर्पक चाल या ठिकाणी श्रुतीने दिलेली आहे बघा. अतिशय गोड. उद्वेग जीवनात सोडून द्यायचा. कुठं सुख मिळेल, कुठं दगदग धावपळ आहे, हा उद्वेग झाला. वाढीला उद्वेग. उद्वेग उद्योग नाही बरं का. बरेच लोक उद्योग म्हणतात. उद्योग नाही, उद्वेग. हा. आणि बरेच असे शब्द आहेत की गाता गाता बोलता बोलता चुकतात. मी एक ठिकाणी आता वाळूची कथा करून झाल्याच्या नंतर तिथं महिला मंडळीचं भजन चालू होतं. भजनात पहिला शब्द
देवाची द्वारी उभा क्षणभरी क्षणभरी उभा शेणभरी. बोलत असताना शब्द रचना स्पष्ट असावी, कारण जगद्गुरु तुकोबारायांनी एक अक्षर जरी चुकलं अभंगाचं तरी जिभेला चटके दिलेली. एक एक शब्द महत्वाचा आहे. वाहिला उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. संचितामध्ये जे आहे प्रारब्धाचे आहे ना ते भोगावंच लागणार आहे. तुम्हाला आणि मला ते चुकवता येणार नाही. भोगणे ते फळ संचिताचे. आपण म्हणतो देवाने खूप वाईट केलं. देवाने वाईट केलेलं नसतं. ऐसे असावे संसार जोवरी प्राचीनाची दोरी. प्राचीनाची दोरी एकदा कटली संपलं, पुढे काही नाही. पण प्रारब्ध कर्म जर बलवत्तर असलं तर सगळं स्ट्रॉंगच होणार आहे, सगळं बेटर होणार आहे, सगळं चांगलं होणार आहे. पण आपण प्रारब्ध कर्म बदलू शकत नाही. पण एक जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की प्रारब्ध कर्म बदलता येतं. कोणत्या प्रकारे? नामस्मरणाच्या आधारे आपण प्रारब्ध बदलू शकतो. ठेस लागली, पडला, धपकन पडला, तोंड फुटलं. एकाने विचारलं का रे का पडला, कसा पडला? पण माझ्या नशिबातच होत ते. एका जनार्दनी भोग प्रारब्ध हरी कोटे जाताना हरी कोटे कुणाचा नाश झाला? कौरवांचा नाश झाला हरी कृपे. आणखीन कुणाचा नाश झाला? भक्त प्रल्हादाचे पप्पा, त्यांचा नाश झाला हरी कृपे. पप्पाच म्हणत होते ना ते पप्पा, बरोबर आहे ना? हा पिताजी म्हणत होते का? नाही मी नव्हते तेव्हा, म्हणून म्हणते विठ्ठल विठ्ठल. हरी कृपे त्याचा नाश झाला. हरीच्या कृपेने ज्या ज्या वेळेला हरी त्या ठिकाणी आला त्याची कृपा झाली. नाश झाला म्हणजे फक्त नाश नाही झाला, मुक्ती मिळाली. मुक्ती परमधाम इति मम, परमधामाला प्राप्त झाला. हरी कृपे त्याचा नाश झाला. 100 कौरव गेले, हरी कृपे त्यांचा नाश झाला. भगवंताच्या कृपेने सगळ्यांना मुक्ती मिळाली. भगवंताच्या कृपेने आपल्यालाही एक दिवस मुक्ती मिळणार आहे. भगवंताच्या कृपेने. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, नाही तर कोणी कोणी म्हणतील कोण आणलं रे हिला. हरी कृपे त्याचा नाश झाला, नाही का? हरीची कृपा होईपर्यंत आपण आपलं मन स्थिर ठेवायचं. ते काही केले स्थिर राहत नाही, ते चंचल आहे. कुणाला कोणता छंद, कुणाला कोणता छंद, कुणाला काहीतरी बोलण्याचा छंद, कुणाला काहीतरी गाण्याचा छंद, कुणाला काहीतरी विचारण्याचा छंद असतो. आवड, छंद. तिथं हरीची कृपा असायला पाहिजे त्या छंदावर सुद्धा. मी एक 5-6 दिवसापूर्वी श्रीरामपूर तालुक्यात होते. श्रीरामपूर आणि वैजापूरच्या मध्ये, म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ते गाव आहे. गावाचं नाव सांगणार नाही मी तुम्हाला, तिकडे तुमचे पाहुणे असतील, काय भरोसा नाही का? फक्त
मग तिथं गेल्याच्या नंतर त्या कीर्तन संपल्याच्या नंतर एक आजी म्हणे का ग म्हणलं बोला ना आजी. मग तुला आग कागा करू का म्हणलं कर ना. म्हणे काही महाराज लोकांना आवडत नाही म्हणजे मला आवडतं. माझी आजही हीच अपेक्षा आहे लोकांनी मला फक्त आणि ताच म्हणावं हीच आहे, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. खूप मोठे झाले तर खूप त्रास होतो बरं का. जगद्गुरु तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे लहानपणा दे का देवा मुंगी साखरेचा मी तुला अनिता म्हणू का म्हणलं म्हणा का ग बोला ना आजी. मग ती जरा काग काग 2-3 वेळेस म्हटली. मी म्हणलं बोल ना आजी तू माझ्या आजी सारखी आहे. का ग तू कोणत्या गावची आहे म्हणलं छत्रपती संभाजीनगर. आणि काय मी म्हटलं छत्रपती संभाजीनगर म्हणजे कुठं आलं ते. आजी तू त्याच्यात आली ते कुठं नाही आलं. म्हणजे ते अरुंबद मध्ये का म्हणलं अरुंबद हरवलं छत्रपती संभाजीनगर आहे. मग तिने विचारलं घर आहे का म्हणलं हो. म्हणे तू रोज अशीच फिरती का म्हणलं हो. ज्याने तारीख घेतली ना ते म्हणलं म्हणे सकाळ संध्याकाळी ही बाई नुसतीच फिरती. म्हणलं हा आणखीन काय म्हणलं तो. तिला माहितच नाही मी काय वारव म्हणजे असो तुम्हाला माहिती आहे तर म्हटलं आणखीन काय म्हणलं. म्हणजे ते ज्यांनी तारीख घेतली ना ते म्हणले की सकाळ संध्याकाळ सध्या चालू आहे. म्हणलं सध्या चालू आहे पुढचं नाही सांगते. प्रत्येकाचं नेहमीच चालू राहील असं काही नाहीये कोणाचंच नाही. शाश्वत काय इथं 4 दिवस सासूचे 4 दिवस बरोबर आहे की नाही. नेहमी थोडी राहणार आहे. उगा आता चालू आहे का ग लेकर बाळ असतील ना पहा. मेलं हो किती म्हणजे 2 मुलं. म्हणजे बाई मी म्हटलं काय निक्की सारखी करू लागली बाई बाई. हा 3 वेळेस मुलं आहे म्हणजे बाई तुम्हाला फक्त मुलंच आहे म्हणलं हो. मुलगी नाही म्हणलं काय करू म्हणजे पण मुलगी पाहिजे होती. म्हणलं तू चल ना तुला मी दत्तक घेते तू चल काही अडचण असली तर. ती म्हणे नको मला काही घर सोडता येत नाही. मी काही 10 मिनिटासाठी हरिपाठाला सुद्धा येत नाही वेळच नाही. मुलांची मुलं सांभाळावं लागतात आणि ह्या चौकातून त्या चौकात जर गेली तर मग मी काय करू. सप्ताह तरी दरवर्षी लेकर हरवले तर मला काय होईल. सुना भाकरी देणार नाही. ज्ञानेश्वर कॉलनी लाजी पटकन पटकन चहा ठेव म्हटलं मला जायचंय. ते म्हणजे जमीन असेल ना म्हणलं तुला काय करायचंय असेल नाही तर नसेल म्हणे पण तुम्हाला काही गरजच नाही. मला मग कशाला विचारते कशाला तुम्हाला काय गरज नाही. महाराज लोकांना काय गरज आहे जमिनीची म्हणलं तुझी देते का माझ्या नावानं करू. रिकाम्या चौकशा कशाला करते. झाले असेल चहा तर दे जाऊ दे म्हणजे सगळं व्यवस्थित आहे. म्हणलं हा सध्या तर आहे पुढचं कोणी पाहिलं. मग म्हटलं पटकन चहा दे. चहा घेतला आणि बाहेर निघायला लागले. पाठी बघून आवाज दिला तिने म्हणजे अगं आहे महाराजी. म्हणलं काय म्हणजे अगं एक विचारायचं राहिलं. म्हणलं काय राहिलं आता हिचं. एक विचारायचं राहिलं. म्हणलं आजी बोल पटकन 10 मिनिटं आहे माझ्याकडे बोल. म्हणले पटकन बोलले ती इकडची येतील बोलायला. ती म्हणते अगं खरंच सांग. म्हणलं खरंच सांगते ना मी खोटं कधी सांगतच नाही. म्हणली तू कीर्तन कुठे शिकली. मला मुकुंदवाडी. कोणी शिकवलं. म्हटलं सगळेच कीर्तनकार इथून शिकले मीच काय सगळेच इथून शिकले. पण एक गोष्ट खरंच सांग. म्हणलं खरंच सांगते. का ग तुझं लग्न झालं का. काय विचार नागरवशी येथील म्हटले का ग तुझ्याकडे अशी फॅशन आहे काय. अगोदर घर विचारायचं मग मुलं विचारायचे मग जमीन विचारायची मग म्हणते शेवटी लग्न झालं का. म्हणलं येडे अगोदर लग्नाचं विचारत असतं. तो दिसत नाही का माझे सूत्र ठिकाणावर आहे म्हणजे माझ्या गळ्यात मंगळसूत्र दिसलं नाही. हा लोक काय
काय बोलतील आणि कुठं कशात समाधान मानतील हे सांगताच येत नाही. पण तुम्हाला सांगून चुकूनही महाराज लोकांना काही अभद्र विचारत जाऊ नका. ते जर माझ्यासारखे असले तर दुसऱ्या गावात जाऊन सांगतील. म्हणून काय विचारायचं काय बोलायचं विचार करून बोला जा, नाही का? कशात समाधान मानायचं हे तुमच्या आणि माझ्या मनस्थितीवर अवलंबून आहे. चित्त असू द्यावे समाधान, चित्तात समाधान असावं. आज या ठिकाणी आदरणीय बाबासाहेब दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. लेट पण थेटच येतात, लेट पण डायरेक्ट थेट, नाही का? खरंच परमार्थावर प्रेम करावं, इतरांच्या सुखदुःखात कसं उभं राहावं दादांकडून शिकायला पाहिजे. प्रत्येक सगळ्यांच्या उभे असतात. धन्यवाद दादा. सगळीच राजकीय मंडळी, मी तर प्रत्येक ठिकाणी आजही जरी चिकलठाण्याला राहायला गेले, बऱ्याच लोकांना माहिती, सगळ्याच लोकांना माहिती आहे मी मुकुंदवाडीची. सगळेच अगदी सगळेच कार्य या ठिकाणून घडले. कीर्तनकार इथंच झाले, भागवताचार्य इथंच झाले, नाही का? अगदी सगळ्याच गोष्टी इथून शिकले. आणि मी तर नेहमीच म्हणत असते, आता श्रुतीला बघितल्याच्या नंतर मी स्वतःला तिथं पाहिलं. कारण मी अशीच ड्रेसवर इथे उभे राहत होते, सगळ्यांना माहिती इथंच ही जागा होती, सगळ्यांना माहिती आहे. कारण बरेच नाही 99.99% कीर्तनकार इथं या जागेवर घडलेले, मीच नाही, सगळेच कीर्तनकार. आणि आता कथाकार याच जागेवर कथाकार मी झाले, नाही का? बरोबर आहे ना? आणि याच जागेवर मच्छिंद्र महाराज कथा करतायत. त्यांची ही उत्तरोत्तर प्रगती होणार आहे. सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. म्हणून सगळीच रत्न या ठिकाणी घडतात. मी नेहमी सांगत असते, मुकुंदवाडीचं नाव नुसतं मुकुंदवाडी नाहीये, मुकुंदाची वाडी आहे. मुकुंदाचं प्रेम या गावाला आहे. आणि सगळीच राजकीय मंडळी प्रत्येक कार्यामध्ये एकत्र येतात. हे सगळ्यात विशेष संभाजीनगरचं आहे मुकुंदवाडी. जरी पक्ष वेगळे असले तरी पूर्ण राजकीय लोक एकाच व्यासपीठावर परमार्थामध्ये दिसतात सगळेच. म्हणून धन्यता या मुकुंदवाडीच्या मातीला मी देईल. म्हणून चित्ती असू द्यावे समाधान, विठोबा आपल्या केलेल्या कामाची पावती ही, नाही का? आपण काय काम करतो याची पावती ही असते. सगळ्याच मंडळीचं नितांत प्रेम माझ्यावर आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रभर कथा चालू आहे. आणि अगदी 1.5 महिन्याच्या अंतर राहिलेलं आहे. तेलंगणा राज्यामध्ये छत्रपती
छत्रपती संभाजीनगरचा भगवा फडकणार आहे. हैदराबादला कथा आहे श्री रामानुजम टेम्पल. थोडीशी कर्नाटकी बोलणार आहे, थोडीशी हैदराबादी बोलणार आहे आणि सगळी मराठी बोलणार आहे, कारण मला ती भाषा येतच नाही. म्हणून तिकडे सुद्धा हैदराबादला आपल्या इथून बरीच मंडळी येणार आहेत कथेसाठी. आणि जानेवारी महिन्यामध्ये प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला आपल्याला जायचं आहे. ज्यांना कुणाला यायचं असेल 5 दिवसासाठी माझ्यासोबत येऊन सगळं मी नेहमी सांगत असते, सप्ताह कुणा एकट्याचा खेळ नसतो, सप्ताह चालतो कसा तरुणांचा हल्ला, म्हातारा मंडळींचा सल्ला आणि राजकीय मंडळीचा गल्ला. म्हणून काल सुद्धा राजू भाऊंनी सांगितलं, मी त्यांना फोन केला, म्हटलं संत ज्ञानेश्वर कॉलनीमध्ये सप्ताहासाठी काहीतरी द्या. त्यांनी सहकार्य केलेलं आहे. सगळेच आपण करण्यासाठी सगळ्याच मंडळींचं मोलाचं योगदान आहे. सुखदुःखामध्ये या सप्ताहाला सपोर्ट करणारे सगळीच मंडळी. सगळ्यात मोठा सपोर्ट जो आहे आपल्या सप्ताहाला आपल्या मुकुंदवाडी पोलीस स्टेशनचा आहे. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवा. त्यांचं खूप मोठं सहकार्य आपल्या सप्ताहाला आहे. खूप आपल्याला सांभाळून घेतात, बरोबर आहे की नाही. आपलं असं झालं खट्याळ सासून नट्याळ सून, अगदी भीतीच्या शेजारी, तू काय बोलते मी तुला बोलते, तू काय बोलते मी तुला बोलते, असं चालू आहे. म्हणून अगदी त्यांचं आणि आपलं असं नातं जुळलेलं आहे. म्हणून पोलीस स्टेशनचे सुद्धा धन्यवाद, सगळ्याच मंडळीचे धन्यवाद. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की दुःख जीवनात जर आलं तर देवाला सांगा, अभंगाचं शेवटचं
या ठिकाणी चारही शरणाचा विधान मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभंगाचा अर्थ असाच असेल असं नाही. अगदी 3-4 मिनिटं आपले बाकी आहेत. 2 मिनिटामध्ये राधाराणी सरकारचं भजन होईल आणि तदनंतर माऊलीचं भजन होईल.